नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक अतिशय महत्त्वाची बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओकवरच्या हल्ला प्रकरणी एक मोठी माहिती हाती आली आहे. हल्ला होणार याची पोलिसांना आधीच कल्पना होती. पोलिसांच्या विशेष शाखेचं पत्र आता हाती लागलेले आहे. पोलीस सह आयुक्तांना ही माहिती देण्यात आलेली होती. मातोश्री, वर्षा बंगला आणि मंत्रालयावर मोर्चा धडकणार. 4 एप्रिलला त्या संदर्भातलं पत्र दिलं होतं. ही बाब आता समोर आलेली आहे. त्यामुळे चूक नेमकी कुठे राहिली याबद्दल आता या सगळ्याचा तपास होऊ शकतो. पण आतापर्यंत DCP आणि सिनियर PI यांना आतापर्यंत कारवाईला सामोरं जावं लागलेलं आहे. त्यांची बदली करण्यात आलेली आहे. पण या पत्रात काय म्हटलंय, सिल्वर ओक मातोश्रीवर आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला होता. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असंही या पत्रात नमूद करण्यात आलेलं होतं. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. विनोद, प्रश्न हा आहे, जर अशा प्रकारचा इशारा दिला गेला होता गुप्तचर विभागाकडून तर मग चूक कुठे झाली? विलास, ही जी माहिती आहे ती आपल्या हाती आली आहे आणि पोलीस आयुक्त, कायदा आणि सुव्यवस्था यांना हे पत्र लिहिण्यात आलं आहे. आणि हे पत्र यांना लिहिण्यात आल्यानंतर यामध्ये तिसरी जी लाईन आहे ती फार महत्वाची आहे आणि त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे की ST कर्मचारी यांनी दिनांक 4/4/2022 रोजी मंत्रालय व दिनांक 5/4/2022 रोजी सिल्वर ओक मातोश्री बंगला या ठिकाणी आंदोलन करण्याची धमकीवजा इशारा दिला आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी माहिती त्या ठिकाणी देण्यात आली होती. परंतु पोलिसांकडून या बाबतीत कुठल्याही प्रकारचं बंदोबस्त करण्यात आलं नव्हतं हे यामध्ये मात्र एक नक्की दिसतं आहे. आपल्याला माहित आहे की शरद पवार यांच्या निवासस्थानी जात असताना त्या ठिकाणी पोलीसचं बॅरिकेड लागलं जातं. परंतु अचानक तिथं पोलीसचं बॅरिकेड आणि खुद एक बसलेला पोलीस त्या ठिकाणी हटवण्यात आला होता. आणि आझाद मैदानातून जाणारे जे आंदोलनकर्ते आहेत ते आंदोलनकर्ते कशा प्रकारे गेले त्या ठिकाणी याचा भनकही पोलिसांना लागला नाही. यामुळे हा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो की कायदा आणि सुव्यवस्था त्या अधिकाऱ्यांना हे पत्र लिहित असताना त्यांनी गंभीर का घेतलं नाही, या प्रश्नाला गंभीरतेनं का घेतलं नाही, याही ठिकाणी हा एक प्रश्न उपस्थित होतो. आणि एकंदरीत यामध्ये खास करून हेही नमूद करण्यात आलं की जे ST कर्मचारी आहेत ते आंदोलनकर्ते आहेत ते खासगी वाहन किंवा रेल्वेने येऊ शकते. यामध्ये हेही सूचना या ठिकाणी देण्यात आली आहे. त्या कारणाने आपण बंदोबस्त वाढवावा अशी सूचनाही 4 एप्रिलला करण्यात आली होती. परंतु पोलीस यंत्रणांनी याकडे दुर्लक्ष केलं आहे. यामुळे हे नक्की झालं की न्यूज 18 लोकमतने याआधी म्हटलं होतं की समन्वयाच्या अभावी हा हल्ला झाला होता आणि तो हल्ला जी बातमी दाखवली होती आपण ती बातमी आता खरी ठरताना पाहायला मिळत आहे. कारण समन्वयाचा अभाव या ठिकाणी मोठा पाहायला मिळतं. पत्र जरी कायदा सुव्यवस्थेच्या आयुक्तांना लिहिलं असेल परंतु त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही, या ठिकाणी दुर्लक्ष केलं असंही या ठिकाणी दिसतं. म्हणून शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्वर ओकमध्ये हे जे आंदोलनकर्ते आहेत ते धडकले आणि मोठा एक गोंधळ या ठिकाणी निर्माण झाला. पण साधारणपणे विनोद असं होतं आझाद मैदानावर की आझाद मैदानातून अनेक लोकांना बाहेर पडायची, एकाच वेळेस त्या मॉबला बाहेर पडायची परवानगी नव्हती. मग तिथं सुद्धा त्रुटी झाली, तिथं सुद्धा काही चूक झाली की इतक्या मोठ्या प्रमाणात समजा शेकडोंच्या संख्येने हे सगळे लोक होते, हे बाहेर पडत होते, तेव्हा सुद्धा त्यांना रोखता आलं असतं? कारण आझाद मैदानावर तर चहूबाजूनं बॅरिकेटिंग होतं, पोलीस गेटलाच होते. नक्की ही पण शक्यता नाकारता येत नाही. कारण ज्याप्रमाणे अनेक दिवसापासून जे ST कर्मचारी आंदोलन आझाद मैदानावर करत आहे आणि त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असतो, परंतु त्या दिवशी पोलिसांचा बंदोबस्त का त्या आंदोलनकर्त्यांना रोखू शकला नाही हाही एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. दुसरी महत्वाची बाब की आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचं पूर्ण नियंत्रण असतं, परंतु त्यावेळेस हा नियंत्रण नव्हता का, किंवा कोणत्या व्यक्तीच्या सांगण्यावरून हे आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी जाऊ दिलं, यासारखे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. परंतु कायदा आणि सुव्यवस्थेच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिल्यानंतर या गोष्टीची गंभीरतेने बाब घेणं गरजेचं होतं. कारण ही जी माहिती आहे ही आधीच देण्यात आली होती आणि त्यावर कायदा पोलीस आयुक्तांनी आणि पोलिसांच्या विभागांनी लक्ष दिलं नाही हे मात्र या ठिकाणी निश्चित आहे. आणि दोनही गुप्तचर यंत्रणा, सायबर सेल आणि पोलीस विभाग यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे. विनोद, याच आंदोलनाच्या अनुषंगानं आता फुटेजमध्ये जी व्यक्ती दिसते त्याच व्यक्तीने याच्या आधी सुद्धा काही वेळा
असंच आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर, राज्याच्या गृहमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर, त्याचबरोबर महानगरपालिकेच्या बाहेर, आणि तीच व्यक्ती आता शरद पवार यांच्या निवासस्थानावर सुद्धा जाताना, चाल करून जाताना दिसते। त्यामुळे सातत्यानं कुठेतरी दुर्लक्ष झालं आणि म्हणून त्यांना ही गोष्ट सोपी गेली असं म्हणायचं। नक्की ही गोष्ट नाकारता येत नाही, कारण ज्याप्रमाणे एकच व्यक्तींचं जास्त वेळा आंदोलन करणे हे कुठे ना कुठे राजकीय पक्षाची ताकद त्यांच्या पाठीमागे आहे ही शक्यता नाकारता येत नाही। कारण पोलीस यंत्रणा एवढी सज्ज असताना आपल्याला माहित आहे की मुंबई पोलिसांचं कौतुक जगभरात आहे आणि मुंबई पोलिसांचं स्थान फार महत्वाचं आहे। परंतु यासारख्या गोष्टी जर होत असेल तर मुंबई पोलीससह महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलिन होऊ शकते। कारण आपल्याला माहिती आहे त्यांच्या संपूर्ण कार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकतं। त्यामुळे आता पोलिसांच्या समोर एक मोठं आव्हान निश्चितपणे असणार आहे। धन्यवाद विनोद, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि एक आणखी मोठी बातमी आपल्या हाती येते। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव कोर्टामध्ये आता हजर केलं जाणार आहे। सदावर्तेंना घेऊन पोलीस कोर्टाकडे रवाना झालेले आहेत। सदावर्तेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती, त्याची आज मुदत संपली आणि त्यामुळे पोलिसांनी 2 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये सदावर्तेंना नेमकं काय विचारलं, त्यांच्या चौकशीतून नेमकं या आंदोलनाच्या संदर्भात काय माहिती मिळाली हे कोर्टाच्या समोर त्यांना सांगावं लागेल। आधीच असं कळतंय की पोलीस कोठडी मागणार आहेत आणखी, कारण त्यांना अनेक गोष्टींचा तपास करायचा आहे। काल दिवसभर जवळपास सदावर्ते यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आलेली होती। अनेक CCTV पासून ते अनेक फोनचा तपास केला जातोय, CDRचा तपास केला जातोय, कुठले आंदोलक सदावर्तेंच्या संपर्कात होते, जी मीटिंग झाली आधीच्या दिवशी त्या मीटिंगला कोण कोण हजर होतं, सदावर्तेंच्या घरातलं CCTV फुटेजमध्ये त्या बैठकीच्या बद्दलचं काही फुटेज आहे का, अशी अनेक प्रश्नांची उत्तरं गेल्या 2 दिवसांमध्ये पोलीस शोधत होते। आणि हे षडयंत्र असल्याचा जो दावा पोलिसांकडून केला जातोय त्या दाव्याला अनुसरून सगळे पुरावे गोळा करण्याचं काम गेल्या 2 दिवसात पोलिसांनी केलेलं आहे। गावदेवी पोलीस या संदर्भात कसून तपास करतायत। सदावर्तेंची सुद्धा पोलीस कोठडीमध्ये चौकशी करण्यात आलेली आहे आणि या चौकशी अंती काय पोलिसांच्या हाती लागलं हे आता आज कोर्टाच्या समोर पोलिसांना सांगावं लागेल। आज पोलिसांकडून जो दावा केला जात होता त्याच्या संदर्भात काय पुरावे मिळाले पोलिसांना हे सांगावं लागेल। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रणाली, साधारण कधी हे सुनावणी सुरू होऊ शकते आणि पोलिसांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक असेल, कारण 2 दिवसात पोलिसांनी काय केलं, किती पुरावे गोळा केले हे सांगावं लागेल कोर्टाला। अगदी खरं, आता 5 मिनिटांपूर्वीच गुणरत्न सदावर्ते यांना LT मार्ग पोलीस स्टेशन इथून गिरगाव कोर्टासाठी नेण्यात आलेलं आहे। पुढच्या 10 मिनिटात ते तिथं पोहोचतील आणि त्यानंतर पुढे कोर्टाची कारवाई जी आहे ती सुरू होईल। गुणरत्न सदावर्ते यांना जो 2 दिवसांचा पोलिसांचा रिमांड देण्यात आलेला होता तो आज संपतो आहे। त्यामुळे पोलिसांच्या वतीने प्रयत्न केला जाईल की त्यांचा पोलीस रिमांड जो आहे तो अधिक कालावधीसाठी ते वाढवून मागतील। परंतु या 2 दिवसामध्ये त्यांनी आणखी काय महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांनी गोळा केलेली आहे हे सुद्धा पोलिसांना आज कोर्टापुढे सांगावं लागेल। आणि अजून काय माहिती गुणरत्न सदावर्ते यांच्याकडनं मिळणं अपेक्षित आहे किंवा अजून काय अशा गोष्टी आहेत ज्यांची उकल होऊ शकलेली नाहीये आणि जी गुणरत्न सदावर्ते यांच्याशी संबंधित आहे हे पोलिसांना सांगावं लागेल आणि त्याच आधारावर पोलीस त्यांचा पुढचा रिमांड मागू शकतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका किंवा पोलिसांचा इंटेलिजन्स जो आहे तो फेल झाला हे सुद्धा दिसून आलेलं आहे। त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणामध्ये दिरंगाई कुठे केली, कशी केली याबद्दलचा अहवाल सुद्धा सादर झालेला आहे। त्यामुळे एकूण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पोलिसांची भूमिका सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे। पोलीस ज्या वेळेला अधिक कालावधीसाठीचा रिमांड मागतील त्यावेळेला कोर्ट तो देतो का हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। बघूया आता कोर्टात सुनावणी झाल्यानंतर काय कोर्ट याच्याबद्दलचा निर्णय देतं, पोलीस कोठडी देतं की न्यायालयीन कोठडी देतं, काय होतं बघूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची चौकशी संपली आहे। मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणी त्यांची चौकशी आज पोलिसांकडून करण्यात आली आणि सरकारकडून आपली छळवणूक सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला। चौकशीसाठी जेव्हा बोलावतील तेव्हा पुन्हा येऊ असंही प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले।
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची आज पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा बोगस मजूर प्रकरणी चौकशी करण्यात आली। मुंबई पोलिसांकडून ही चौकशी त्यांची करण्यात आली। या चौकशीच्या दरम्यान त्यांना विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर आणखी गरज पडली बोलावलं गेलं तर आपण तपासाला सहकार्य करू असं सांगत प्रवीण दरेकर हे आज मुंबई पोलिसांसमोर चौकशीला हजर झाले। त्यांची चौकशी झाली पण आपल्याला कुठेतरी छळवणूक करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होतोय असा आरोप सुद्धा आज प्रवीण दरेकर यांनी केलेला आहे। खरं म्हणजे तेच मुद्दे पुन्हा उगाळून त्या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न होता। खरं म्हणजे FIRशी संबंधित अगदी त्रोटक मुद्दे असायला हवे होते, परंतु अगदी व्यक्तिगत सगळी माहिती मी कुठे कुठे नेतृत्व करतो, कुठे कुठे संबंध आहे त्या संस्थांची माहिती जो FIRशी संबंधित विषय नाही अशा अर्थाने व्यक्तिकेंद्रित छळवाद मांडण्याच्या दृष्टीनं सरकारच्या दबावाखाली पोलिसांची मानसिकता या ठिकाणी दिसली। किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र यांच्या भविष्याचा आज फैसला होणार आहे। किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावरचा युक्तिवाद पूर्ण झालाय। कोर्टानं निकाल राखून ठेवला असून आज संध्याकाळपर्यंत निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांची विक्रांत फाईल्स उघडत अनेक खळबळजनक आरोप केले होते आणि त्या आरोपांच्या नंतर किरीट सोमय्या यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली होती, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून अटकपूर्व जामिनासाठी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या हे कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत। आज न्यायालयात दोन्ही बाजूने जोरदार असा युक्तिवाद झाला आणि या युक्तिवादाच्या नंतर अखेर संध्याकाळी त्यांना जामीन अटकपूर्व द्यायचा की नाही याच्याबद्दलचा फैसला हा मुंबई सत्र न्यायालयाकडून सुनावला जाणार आहे, जाहीर केला जाणार आहे। त्यामुळे अटकपूर्व जामिनावरती संध्याकाळी काय निकाल येतो याची उत्सुकता लागलेली आहे। विक्रांत बाचवा म्हणत मुंबईमध्ये रेल्वे स्टेशनवरती अनेक ठिकाणी निधी गोळा करण्यात आलेला होता आणि त्या निधीचं काय झालं, तो निधी पुढे राज्यपाल भवनाला गेला नाही, त्यांच्याकडे तो सुपूर्द केला गेला नाही असं सांगितलं गेलं आणि त्यामुळे कुठेतरी हा सगळा जो पैसा आहे लोकांकडून घेतलेला त्या पैशाची अफरातफर केल्याचा आरोप करण्यात येतो। दरम्यान INS विक्रांत निधी घोटाळा प्रकरण संजय राऊतांच्या या सगळ्या प्रकरणी सोमय्यांवर हल्लाबोल त्यांनी केलेला आहे। परदेशातून पैसा गोळा केल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलाय। सोमय्या देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता असल्याचाही आरोप संजय राऊत करतायत सोमय्यांविरोधात, त्यामुळे लुकआउट नोटीस जारी करावी असंही सांगितलं जात आहे। खरा सूत्रधार शोधण्याची गरज आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे संजय राऊत यांनी सातत्यानं या संपूर्ण INS विक्रांत फाईल्स ज्या उघडलेल्या आहेत त्यातून किरीट सोमय्यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। आजच न्यायालयामध्ये या संदर्भातला अटकपूर्व जामिनावरचा फैसला सुद्धा येणार आहे। हे दोन आरोपी पळून जायची भीती वाटते मला देशाबाहेर, त्यांची त्या पद्धतीनं तयारी सुरू आहे, माझी पक्की माहिती आहे। ते कुठल्या देशात जात आहेत, पळत्यात सध्या अँटिसिपेटरी बेलचं त्यांचं सेटिंग होईपर्यंत ते सेटिंगच्या मागे आहे, ते सेटर आहेत सगळे, पण होणार नाही, गुन्हा मोठा आहे। महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी किरीट सोमय्यांवर घणाघाती हल्ला चढवला। सोमय्या आधी डेअरिंगनं बोलत होते, आता मात्र कुठे लपले असा आरोप थोरात यांनी केला, असा सवाल विचारलाय। तर भाजपनं भोंगे सोडून आता महागाईच्या विषयावर बोलावं असा टोलाही लगावलाय। सोमय्या जो है वो अब कहा जा रहा है कि मिसिंग हुए हैं वो और उनका जो लड़का है वो, और उन्होंने एंटीसिपेटरी बेल के लिए अप्लाई किया है। वो तो बहुत डेयरिंगबाज दिख रहे थे, लेकिन आज कहाँ छिप गए मालूम नहीं।
अनिल देशमुखांसह सचिन वाझे, संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना कोर्टापुढे हजर करण्यात आलं। चारही आरोपींची रिमांड संपत असल्यानं चौघांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं। सीबीआयनं अनिल देशमुख आणि अन्य 3 जणांची आणखी 5 दिवसांची कोठडी मागितली आहे। सीबीआयनं आणखी साक्षीदार आणि संशयितांचा सामना करण्यासाठी आरोपींच्या कोठडीची आवश्यकता असल्याचं म्हटलंय। महाविकास आघाडीतल्या नेत्यांमधील धुसफूस काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। आता महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्यानं नवा वाद पेटलाय। शरद पवार मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळं असतं असं वक्तव्य मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्याला शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी जोरदार आक्षेप घेतलाय। छोटा मुंह बड़ी बात, लेकिन साहेब आपण जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात तर मुख्यमंत्री महाराष्ट्राचं चित्र अजून काय राहिलं असतं। महाविकास म्हणजे टाळे वाजायला काहीच हरकत नाही आणि पवार साहेबांसाठी तर जोरदार तालिया होणे दो। महाविकास आघाडी ज्या वेळेला झाली हो 4 वेळेला साहेब मुख्यमंत्री होते, पण आज काळाची गरज आहे आणि म्हणून ज्या वेळेला महाविकास आघाडी म्हणजे निवडणुका झाल्या त्यावेळेला मी म्हटलं होतं, पवार साहेब मला म्हणाले होते की हो मी ऐकलं तुझं टीव्हीवर, मला कोणी काही सांगितलं नव्हतं, पण पवार साहेब या ठिकाणी आहेत। नामदार यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमध्ये असं विधान केलं आहे की शरदराव पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर वेगळं चित्र दिसलं असतं। शरदराव पवार यांच्या कार्यक्षमता आणि नेतृत्वाबद्दल कुठली शंकाच नाही आहे। मला तर वाटतं की त्यांना UPAचं अध्यक्ष करावं, म्हणजे सगळ्या भारतालाच उपयोग होईल। असा प्रस्ताव द्याल का यशोमतीताई तुम्ही? ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंची शिवतीर्थवर भेट घेतली। राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली। मात्र भेटीनंतर आपण 100% समाधानी असल्याची प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिली आहे। दरम्यान राज ठाकरे उद्याच्या ठाण्यातल्या भाषणात सर्व प्रश्नांची उत्तरं देणार असल्याचं यावेळी वसंत मोरेंनी सांगितलं। सर्व शंका दूर झाल्या असून मनसेत राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। मी 100% समाधानी आहे। मी समाधानी होऊनच इथून चाललेलो आहे। त्यामुळं बाकीच्या ज्या काय 2-4 दिवसातल्या वावड्या होत्या त्याच्यामध्ये मी पहिल्या दिवशीपासून सांगत होतो मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्येच राहील 100%। मला अनेक कार्यकर्त्यांना ज्या अडचणी तुमच्या होत्या, तुम्ही म्हणाल की तुम्हाला अडचण होते, त्या अडचणी दूर होतील। अडचणी उद्याची उत्तर सभा आहे, उद्याची उत्तर सभा आहे। उद्याच्या उत्तर सभेमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं माननीय राजसाहेब देतील आणि त्याच्यानंतर ना सगळ्यांना बाकीच्या काय गोष्टी बोलायच्या तर साहेब पुण्यात येऊन बोलणार। अनेक पक्षाकडून ऑफर होत्या, त्यावर काय चर्चा? ऑफर संपल्या सगळ्या। यानंतर एक महत्त्वाची बातमी। मुंबईतील भाजप आमदारांची आज एक अतिशय महत्त्वाची बैठक होणार आहे। संध्याकाळी 5:30 वाजता हिंदू असोसिएशन सभागृह वांद्रे इथं ही बैठक पार पडणार आहे। मुंबईतील सर्व आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे। विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मंगल प्रभात लोढा, अतुल भातखळकर, अमित साटम, सुनील राणे यांच्यासह आमदार या बैठकीला उपस्थित राहतील। येत्या काही काळात मुंबई महानगरपालिकेतील कारभारांसंदर्भात पोलखोल अभियानाची तयारी करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं कळतंय। तुषार उपनवार आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। तुषार, काय अजेंडा आहे आजच्या या बैठकीचा? विलास, अत्यंत महत्वपूर्ण ही बैठक या ठिकाणी आपल्याला भाजपाची होताना पाहायला मिळणार आहे। मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल। या बैठकीला भाजपाचे मुंबईतले सर्व आमदार आणि त्याचप्रमाणे सर्व नगरसेवक आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळणार आहे, कारण की 2 दिवसांनंतर मुंबईतल्या 227 वॉर्डांमध्ये पोलखोल या ठिकाणी हे सर्व नगरसेवक करणार आहेत। कारण की आता आपण जर पाहिलं असेल तर सध्या त्यांचा नालेसफाई पाहण्याचा या ठिकाणी सप्ताह सुरू आहे आणि त्यानंतरचा आता दुसरा जो टप्पा असणार आहे तो म्हणजे पोलखोलचा टप्पा असणार आहे। त्यामुळे जशी जशी मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ येत आहे
तसं तसं आपल्याला भाजपा वेगवेगळ्या धक्कातंत्राचा आपल्याला अवलंब करताना पाहायला मिळतंय. सुरुवातीला त्यांनी नालेसफाईच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईकरांना दाखवून दिलंय की पावसाळा येऊन ठेपलेला आहे, मात्र तरी अजून मुंबईतली नालेसफाई झालेली नाहीये. आणि आता जो दुसरा टप्पा आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मुंबईतल्या 227 वॉर्डामधली या ठिकाणी संपूर्ण पोलखोल केली जाणार आहे. त्या संदर्भातली 20 मिनिटांची चित्रफित देखील तयार करण्याचं काम सुरू आहे. आज जी बैठक होईल ती बैठक प्रामुख्याने आपल्याला हिंदू असोसिएशन सभागृह जे वांद्रेमध्ये आहे तिथं होणार आहे. आणि या बैठकीमध्ये मुंबईचे जे प्रभारी आहेत भाजपाचे आशिष शेलार यांच्या नेतृत्वामध्ये जी निवडणूक लढवली जाणार आहेत ते आपल्याला सर्व आमदार असतील किंवा नगरसेवक असतील त्यांना मार्गदर्शन करताना पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या काळामध्ये पक्षाची दिशा कशा प्रकारे असणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपाने आयोजित केलेली ही महत्वपूर्ण अशी बैठक आहे. या बैठकीमध्ये ही बैठक संपल्यानंतर स्वतः आशिष शेलार प्रसार माध्यमांना आपल्याला संबोधित करतीलच. नक्कीच आजच्या बैठकीमध्ये तुम्ही नजर ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.